तर मैत्रिणींनो, सकाळी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आम्ही सफारीला गेलो होतो, तर तिथे आम्हाला सायटिंग झाली, थोडंफार शूट केलेलं आहे आणि आज आमचा इथला दुसरा दिवस आहे. परत आमची 2ची सफारी आहे. तर बघू आपण पुढे अजून काय आपल्याला दिसेल. खूप छान इथलं वातावरण आहे आणि खूप छान इथलं फूड आहे. त्यानंतर तर आमचा इथे 3 दिवसाचा स्टे आहे. आम्ही काल आलो, काल दुपारची सफारी केली, आज सकाळची परत दुपार आहे आणि परत उद्या सकाळची पण आहे. तर आता आम्ही लंच करणार आहोत आणि निघणार आहोत परत सफारीसाठी. तर परत आपल्याला अजून सायटिंग मिळाली तर लकच आहे आपलं. चला मग. तर परत आपल्याला इथे सायटिंग झाली तर आपलं लकच आहे आणि होऊ पण शकते, कारण इथे टायग्रेस आणि तिचे 3 छोटे छोटे पिल्लं आहेत. तर ती इथे फिरत आहे. मग आम्हाला 2 दिसले. आता बघू दुपारच्या सफारीमध्ये काय काय भेटेल आपल्याला. ते जे काही मिळेल ते मी आपल्यासाठी शूट करील आणि नक्की दाखवेन. हे बघा, नदी किनारी इथे एलिफंट दिसत आहे आपल्याला. इकडे 2 आहे आणि इकडे 1 आहे. तर ही रामगंगा नदी आहे मैत्रिणींनो. तर जेव्हा इथे पावसाळा असतो तेव्हा ही पूर्ण भरलेली असते. आता समर आहे त्यामुळे इथे पाणी कमी आहे, त्यामुळे इथे हत्ती वगैरे आपल्याला इथे दिसून जातात. इथे आपण जे हे एलिफंट बघत आहोत ते नेपाळपर्यंत जातात हे जंगलामधनं, असं इथल्या गाईडने आम्हाला सांगितलेलं आहे. अगदी नदी किनारी. आजचा लंच आहे आमचा नूडल्स, ही डाळ आहे, ही पण एक डाळ आहे, पालक पनीर, पोळी, सलाड. चला तर मस्त सुरू त्यांचे कसं बसला मी एकदम सज्ज झालो आहे. टोपी नाही घातली, मास्क लावले धुळीसाठी. बघा इतक्या गाड्या चालल्या आता. बघा हे आमचे गाईड आहे. धूळ आहे सकाळी इथे पूर्ण ओस होती. आता बघा फॉग होता, फॉग. तर आम्हाला सगळ्यात आधी बघा इथे एक हत्ती आणि तिचं बच्चा सुद्धा आहे. तर ती त्याला शिकवीत आहे की कसं खायचं ते. बघा इतकं सुंदर वाटत होतं हे बघून आम्हाला. मस्त खूप वेळ आम्ही थांबलो, यांची ॲक्टिव्हिटी बघितली. फोटो काढ मस्त दोघांचा. शिकवित आहे तो, पहा कसं खायचं आपल्या मुलाला. मस्त. आता संध्याकाळचे 6 वाजले आहे आणि आम्ही आता नुकतंच सफारीवरून आलेलो आहे आणि कॉफी एन्जॉय करत आहोत. टायगरची सायटिंग नाही झाली तेच. आत्ता आम्ही आलो आहे सफारी करून, पण या सफारीमध्ये आम्हाला एलिफंट मिळाला, बाकीचे काही प्राणी मिळाले. टायगर सकाळी मिळाला होता, आत्ता नाही मिळाला. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे. आणि आता आमची आहे सफारी सुरू, आता होणार आहे. आज थोडं धुकं कमी आहे बघू शकता तुम्ही, आणि सगळे रेडी आहेत सफारीसाठी निघण्याला. आता या साईडला हे सगळे गाईड आहे.
प्रत्येक जिप्सीला एक गाईड असतो. हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आज सकाळची सफारी सुरू होत आहे. ही आमची इथली शेवटची सफारी आहे. यानंतर आम्ही आता निघणार आहोत दिल्लीसाठी दुपारी. आम्ही नदीच्या पैलतीरी चाललेलो आहे पारवाडीला बघायला. दिसत नाही आम्हाला आजही. नदी बघा ती अशी एकदम मोठी नदी आहे आणि पाणी सगळं कमी झालेलं आहे सध्या तरी, त्यामुळे तिकडे जाता येईल. पूल वगैरे काही नाही आहे, नदीला क्रॉस करून साईडला जावं लागतं. साईडला इथे जे पाणी दिसत आहे हे टायगरची स्विमिंग आहे. समोरमध्ये तो इथे येतो. आम्ही 4 तास नुसतं फिरलो, परंतु आम्हाला काही प्राणी दिसलेले नाही. आज एक दिवस असतो एकेकाचा, कधी दिसतं कधी नाही दिसत. हे तर जंगलचा तो राजा आहे, तो म्हणजे मनाचा मालिक असतो आणि तो त्याला जेव्हा दिसायचं तेव्हाच दिसतो. तो याच्यासाठी लक पण पाहिजे असतं. टायगरच दिसणं महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही जंगलही एन्जॉय करू शकता. ही नदी बघा किती खळखळ खळखळ वाहत आहे. खूप छान असं वाटत होतं सकाळी सकाळी. बढ़िया स्पॉट है ये वाला भी ना. यहाँ पे भी साइटिंग होती क्या? हाँ यहाँ पर पामची ट्री आहे इथे सगळे. गर्मी में ना. ही सगळी पामची झाडं आहेत आणि इथे खूप थंडावा असतो, त्यामुळे इथे वाघ येण्याची शक्यता जास्ती असते. आम्ही खूप फिरलो. त्यानंतर कमरपट्टा म्हणून एक भाग आहे जंगलाचा, त्या साईडला आलो. तर इथे लाल कलरचे जे फुलं दिसत आहे यापासून कुंकू बनवायचे आधी, असं आम्हाला गाईडने सांगितलं. तर हा पण भाग खूपच छान होता कमरपट्टा जो आहे. पण इथे कुठल्याच गाड्या नव्हत्या, आमची एकच गाडी होती आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं. जंगल खूप थंडावा होता इथे. त्यानंतर गाडीच्या समोर एकदम हरणाचा कळपच आलेला आहे बघा. त्यानंतर आम्हाला समोर एक असं झाड दिसलं की जिथे खूप सारी घरटी बांधलेली होती. तर त्या घरट्यामागची एक कहाणी होती की हे घरटं मेल बांधतो आणि फिमेलला तो म्हणजे आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. मी इतकं सुंदर घर बांधलेलं आहे तर तू माझ्याशी म्हणजे माझ्यासोबत राहा, असं त्याचा उद्देश असतो. आणि ती सुद्धा ज्याचं घर छान असेल बांधलेलं त्यासोबतच ती राहते. और बनाएगा लास्ट जहाँ मतलब इसमें कोई स्नैक नहीं पहुंच पाए या कोई ईगल वगैरह कोई कुछ को नहीं कर पाएगा को ना. तो इसमें 2 होल हैं, एक में रहेगा दूसरे से निकलेगा. इस तरीके से मेल बनाएगा, फीमेल चूज करेगी, जो अच्छा बनाएगा उसके साथ. आगे नहीं लेना, बीच में काला हो रहा है. त्यानंतर आम्ही थोडं समोर गेलो आणि आम्हाला पूर्ण मोरांची फॅमिली मिळाली. 4-5 मोर अगदी पिसारा फुलवून असे छान रोडवरतीच म्हणजे डान्स करत होते. मोर पिसारा उघडून मस्त डान्स करत आहे. अच्छा, बंद केले आता त्यांनी. बघा इथे ना मोर आहे, मोरनी आहे समोर.
त्यानंतर आम्हाला इथे हत्ती मिळाला आणि त्याची पूर्ण फॅमिली इथे आहे. इथे आमची जिम कॉर्बेटची ट्रिप संपत आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे दिल्लीसाठी. तर आपल्याला ही जिम कॉर्बेटची सिरीज कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय. तर अशी झाली आमची जिम कॉर्बेटची ट्रिप. मस्त होती आणि आता आमचा झाला आहे सुरू परतीचा प्रवास. तोही जंगलातूनच असतो. 1.5-2 तास आम्हाला जंगलातूनच जायचं आहे. मस्त गेले आमचे हे 3 दिवस. तर आता आम्ही जाणार आहोत घनगडी गेटवरती, जिथे आमची गाडी ठेवली होती तिथे, आणि मग आम्ही परत दिल्लीला जाणार आहोत. आलो आम्ही परत या गेटवरती. आम्ही तिथनं ब्रेकफास्ट करून निघालेलो होतो. तर आता आम्ही थांबलेलो आहे थोडं काहीतरी खायसाठी. 4 वाजून गेलेले होते. तर म्हटलं आता जेवण करण्यापेक्षा काहीतरी स्नॅक्सच घेऊ आता. तर हे मस्त मोठं असं हवेली टाईप असं धाबा होता. आम्ही इथे आता स्नॅक्स खायसाठी थांबलेलो आहे. जेवण आम्ही केलेलं होतं, ब्रेकफास्ट करून निघालो इथे थांबलेलो आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आमची तर ही सफारी खूपच छान झाली, अविस्मरणीय अशी झालेली आहे. तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्की या इथे आणि जंगल एन्जॉय करा. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी. इथे बोलवले छोले भटोरे आणि